नमस्कार मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. तर आज मी तुम्हाला आमचं गाव दाखवणार आहे. मूळ गाव. मी मूळ गावाच्या घराच्या धाब्यावर आहे आणि तिथून तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे, कारण मला आज घराच्या धाब्याची करायची आहे साफसफाई. कारण 2-3 दिवस लग्नात मजा मारली, आता लागायचंय कामाला. आणि मी आता आलोय मूळ गावी. काल संध्याकाळी मी आलो, लग्न कार्य वगैरे आटपून नवरीला वाटे लावून रात्री जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजता मी घरी आलो. तर आता हे धाबं तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कदाचित तुम्ही शहरात राहिलेले असाल तर असे घरं तुम्ही कदाचित बघितले नसतील, जे जुन्या पद्धतीचे घर आहेत. खेड्यातल्या लोकांना हे माहिती, अजून आंघोळ वगैरे काहीच केले नाही, कारण फपुटा उडतो. हे मातीचे घर आहेत. तर बघा, ही आमच्या गावाची पाण्याची टाकी आहे, जी पूर्ण गावाला पाणी पुरवते. आणि तुम्हाला सर्वात आधी एक ध्वजा दाखवतो मी, जिथे जिवंत समाधी ब्रह्मपुरी महाराजांनी घेतली. तर ती ध्वजा बघून घ्या तुम्ही. तर हीच आहे ती आमच्या गावाची उंच उंच ध्वजा, जे परमपूज्य ब्रह्मपुरी महाराजांचं मंदिराची ध्वजा आहे, जिथे जिवंत समाधी घेतली. तिथे खूप मोठे कार्यक्रम होतात श्रावण महिन्यामध्ये. आणि बाजूला गिरणा नदी आहे, तुम्हाला दिसत असेल. गिरणा नदी दिसणार नाही, पण झाडांपलीकडे गिरणा नदी. थोडस झूम करून मी दाखवतो. हा, या झाडांमध्येच गिरणा नदी. हे पूर्ण गावाचं लोकेशन जे आहे, माझं जन्मगाव, म्हणजे मी जिथे वाढलोय, मूळ गाव आहे माझं हे. तर हे पूर्ण धाब्याचं गावाची कंडिशन. तर आता करायची आहे धाब्याची ही साफसफाई. हे आमचं जुन्या घराचं धाबं आहे बघा. इथे पावसाळ्यात गडायला नको म्हणून हे कागद टाकावा लागतो. आणि हे गवत वगैरे उगून जातो. आता बघा, इथे पण गवत उगलेलं आहे. ही आमची पहिली मूळ मेन गल्ली इकडे. आता हे असं माती दिसायला लागली. ते बाजूचं घर आहे, तर काही कागद टाकलेला नव्हता, तर असं गवत उगतं पावसाळ्यात. इथे कागद टाकलेला आहे. कोणी टाकतं, कोणी टाकत नाही. पण आता धीरे धीरे स्लॅबचे घरं व्हायला लागले. इकडे नवीन गाव आहे, सर्व स्लॅबचेच घर आहेत इकडे जास्त करून. घरासाठी काही किरकोळ गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. आता पाचोऱ्याहून घरी जायचं. ही आहे काकाची बर्डी. इथे खंडोबा महाराजांचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं आता ट्रस्ट मार्फत डेव्हलपमेंट सुरू आहे. तर इथे यात्रा पण भरते नागपंचमीला दरवर्षी. तर हे खंडोबा महाराजांचं मंदिर आता फार इकडे बघा किती डेव्हलपमेंट झाली. पहिले काहीच डेव्हलपमेंट नव्हती. इथे एक पण घर नव्हतं. हे टेकडीवर आहे आणि ही जी टेकडी आहे ही एवढी उंच नाही आहे, परंतु छान आहे एकदम. हे बघ. तर अशा पद्धतीने ही टेकडीचं तिथे काही मिसळ वगैरे, नाश्ता वगैरे पण भेटतो. आणि अशा पद्धतीने हे चालत राहतं. आम्ही लहानपणी इथे यात्रेला यायचो आणि इथे रेवड्या भेटायच्या. तेव्हा एवढं जास्त दुकानं नाही. 1 रुपयाच्या रेवड्या घ्यायच्या. आणि आमचं जे जुनं घर आहे त्याची दुरुस्ती चालू आहे आणि मी स्वतः कारागीर बनलोय. आणि द्रोणाली बघा काहीच कामाला मदत करत नाही. आता आमचं जे घर आहे त्याला पूर्ण फडके झुडके बांधलेले होते. हे बघा, आता त्याला कागद मारला. इथे असा कागद वरून मारला. हे बघा, पसारा पडलेला आहे. हे जुनं घर आहे आमचं. आता इकडे बघा हे कसं आहे, इथे पण कागद मारायचा आहे. तर जुनं घर हे वडलोपाडचेच घर आहे आमचं गावाचं. आणि हा आहे देवारा आहे. हे बघा, असं पाणी आहे येतं गावात. ही अशी मोटर लावावी लागते. पटकन टाकी भरा ना पाहिजे गयात कर. हे आमच्या आई साहेब आहेत. आमचा दादा बसला इथे. ही आमची गावाची गल्ली, घराची अशी गल्ली राहते. आता मोटर चालू केल्यावर याच्यात पडेल पाणी. आमचे बाबा आजारी तिथे झोपलेले. इकडे संडास आहे. इकडे हा आमचा बाथरूम.
तर असं हे आमचं गावाचं जुनं घर. इथे बी बघा, इथे बी बघा, इथे पण कागद ठोकायचं, इथे माती पडते आणि बाकीचं पटाशीचं आहे, त्याच्यामुळे हे जुनं सागवानी घर आहे. आणि हे थंडीमध्ये पण व्यवस्थित टेम्परेचर मेंटेन करतं, उन्हाळ्यात पण टेम्परेचर मेंटेन करतं. फक्त हे जे 4 चष्मे आहेत, हे मागचे 4 चष्मे हे माती गळायची, त्याच्यामुळे हा कागद ठोकला होता. आता अर्धा कागद ठोकायचा बाकी आहे. तर असं हे आमचं गरिबी घर आहे. हे इन्स्टा स्टार द्रोणाली असं आहे. लोकांना वाटत होतं द्रोणाली खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे असं वाटत होतं लोकांना इंस्टावर, पण ऍक्च्युली असं आहे तिचं घर. फिल्टर लावून व्हिडिओ बनवते ती फक्त. बघितलं का द्रोणालीचं घर? बघितलं असेल तर कॉमेंट करा कसं वाटलं तुम्हाला द्रोणालीचं घर. आणि नक्की कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमी पडून गेले आता इकडच्या पट्टीला. तर आरुष गेलाय खिडे घ्यायला. केसांमध्ये माती पडायला नको म्हणून रुमाल बांधलेला आहे. पोरगी अशी बसते. वा रे वा, आलेशान बॉस सारखे. ही आमची विंडो आहे. विंडो किचन विंडो आहे. का बरं? काही नाही आजी बोलत जाय, काही कोणी आजीच्या मनावर झाली आता आजी नाही, पण आता पहिले यायचं, पण आता काय म्हातारी झाली आजी म्हणून सोडून देता आता. नाही आता मी बबलेंचा असेल तुझ्याकडं काहीच बोलणार नाही. काय काम सांगा मावशी लसूण सोडून द्या बस, एवढंच काय. कधीच बोलणार नाही, पोरगाला बोलणार नाही. नाही सांगायचं राहतं तिला, पण कोण विचारलं तर सांगते, सांगत नाही. तिकडे पाणी देत ना होईल जास्त पडतं. काय करू आपण? हा अशी घडी जास्त मारून, एक घडी मारून तिला खिळा मारून.